नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 सप्टेंबर 2025 सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, वीर धरणातून किती पाणी सोडलंय, दौंडचा विसर्ग किती आहे, याबरोबरच सीना नदीच्या पाण्याची काय स्थिती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. टक्केवारी 100%वर उजनी धरण आलेलं आहे. आणि सध्याला दौंड येथून उजनी धरणाच्या दिशेनं जो काल विसर्ग होता 86 1,0785, तो आता प्रचंड प्रमाणात घटलेला आहे. सध्याला तो 34,018 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या दिशेने येतोय. बंडघाटचा विसर्ग कमी झालेला आहे. त्याचमुळं उजनी धरणातून जे पाणी सोडलं होतं रात्री 1,25,000, त्यामध्ये रात्रीत टप्प्याटप्प्याने कपात करून ते आता 50,000वर आणलं आहे. म्हणजे 1600 क्युसेक पॉवर हाऊसचा असं 51,600 क्युसेकचा विसर्ग उजनीत सोडला जातोय. रात्री 10:30 वाजता 1,25,000वरनं 15 केलं, परत 3:15 वाजता 80,000 केलं आणि 4 वाजता 60,000 आणि 5:15 वाजता 50,000 क्युसेकचा विसर्ग कमी केलेला आहे. म्हणजेच आता सध्याला जी 1.25 लाखाचं पाणी सोडलं होतं त्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली होती. बऱ्याच ठिकाणचे बंधारे उघडे म्हणजे पाण्याखाली गेले होते. बेंबळे टेंभूण रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहेच आणखी पण तो दुपारपर्यंत तो पाणी कमी होत जाईल आणि रस्ते आणि बंधारे रिकामे होतील. सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचनसाठी फक्त 180 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बाकीच्या सगळ्या योजना बंद आहेत. आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये 7,837 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. आणि सीना नदी मध्ये सीना कोळेगाव धरणातूनही जो विसर्ग होता 1,85,000 काल सकाळी, तो टप्प्याटप्प्याने कमी करत तो 50,000च्या आत विसर्ग आलेला आहे. त्यामुळं तिथली पूर परिस्थिती निवळण्यास सुरुवात होईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.